काय बाई ते लहानपणीचे दिवस. खिचडी खाण्यासाठी आणि जास्त खिचडी वाटायला येण्यासाठी आम्ही चिल्ली पिल्ली उपवास धरायचो आणि बाबा कामाला जाताना 1-2 रुपये नेहमी आम्हाला खाऊसाठी देऊन जायचे. खिचडी खाऊन झाली की लगेचच दुकानामध्ये गोळ्या, बिस्किटे, चकल्या, समोसे असं काय काय छान छान आणून आम्ही वाटणी करून खात बसायचो. ते दिवस माझ्या आठवणीतून कधीच पुसले जाणार नाही. की लगेच बघा, मागच्या वेळी मी शूटिंग करण्याच्या नादात एकदा भाजीत मीठच घालायचे विसरले आणि दुसऱ्यांदा चहात वेलची पावडरच्या ऐवजी ढीगभर ओवाच टाकला होता. तेव्हापासून आमचे कारभारी शूटिंग केलेला स्वयंपाक म्हणलं की घाबरतच ताट हातात घेतात. म्हणून म्हणलं चला आजच्या स्वयंपाकाचं कौतुक सगळ्यांच्या देखतच करा. तर कॅमेरा समोर एक घास खायला तयार नाही आणि यांचा हा भाव बघून मस्त उखाणा आठवला. गरम गरम तवा, नरम नरम पाव, आमचे राव आहेत रुबाबदार पण खातात लय भाव. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक, कमेंट आणि शेअर सुद्धा करा. काय बाई ते लहानपणीचे दिवस. खिचडी खाण्यासाठी आणि जास्त खिचडी वाटायला येण्यासाठी आम्ही चिल्ली पिल्ली उपवास धरायचो आणि बाबा कामाला जाताना 1-2 रुपये नेहमी आम्हाला खाऊसाठी देऊन जायचे.